म्हसवड पोलिसांचा दारू व मटका धंद्यावर जोरदार कारवाईचा धमाका। 1,53,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना केले अटक। म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अवैध धंद्यावर कारवाई करून सुमारे 1,53,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध दारू बंद व्हावी आणि समूळ नष्ट करावी यासाठी पळशी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव केलेला होता। मात्र हा ठराव न जुमानता काही लोक अद्याप दारू विक्री करत असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळाल्यानंतर म्हसवड पोलिसांनी कारवाई केलेली आहे। म्हसवड पोलीस पेट्रोलिंग करत असताना पळशी मार्डी रोडवर एक अनोळखी इसम मोटारसायकलवरून गाडीला पिशवी लावून भरधाव वेगात जात असताना थांबवण्याचा इशारा केला असता तो आणखी जोरात पळू लागला आणि त्याचा संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या पिशवीमध्ये काय आहे अशी विचारणा केली असता देशी दारूच्या बाटल्या व त्याच्यामध्ये दारूचे साहित्य आढळून आले व त्याला पोलिसांनी अटक केली असून धनाजी मुरलीधर गुजले वय 35 राहणार पळशी तालुका मान असे या व्यक्तीचं नाव आहे। आरोग्य पळशी अवैधरित्या दारू धंदा करणाऱ्या लोकांच्यावर कारवाईचा धडाका जोरदार सुरू असतानाच भालवडी येथील सनी नंदकुमार बनसोडे हा बेकायदेशीर बिगर परवाना आकड्यावर पैसे घेऊन कल्याण नावाचा मटका चालवत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा टाकून मटका घेत असल्याच्या कारणावरून त्याच्यावर कारवाई केली असून जुगार प्रतिबंधक कायदा यानुसार त्याच्यावर कारवाई केलेली आहे। सनी नंदकुमार बनसोडे राहणार भालवडी असं या व्यक्तीचं नाव आहे। या कारवाईमध्ये म्हसवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी देवानंद खाडे, अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, विकास बोडरे, विकास ओंबासे यांनी सहभाग घेतलेला होता। पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुसकर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे अशी माहिती म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिलेली आहे। आपण पाहत आहात इंडिया न्यूज 9 चॅनल। इंडिया न्यूज चॅनलसाठी शहाजी लोखंडे, म्हसवड प्रतिनिधी।